अगोदर वकिलांसोबत सुद्धा जरांगे पाटील यांनी बैठक घेतली, चर्चा केलेली आहे आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळासोबत चर्चा झाली। आणि महत्त्वाची बातमी आहे, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आताच आपण पाहतोय की मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळातील चर्चा सकारात्मक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर दीपक केसरकर यांची ही महत्त्वाची प्रतिक्रिया। जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत। आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील, कारण मागण्या तर मान्य झाल्या। मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते। परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या 50 लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती। त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। तर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत होतात। मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत असं दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे आणि शिवाय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत आणि आता जी कुणबी प्रमाणपत्र आणखी दिली जातील त्याच्यानंतर हा आकडा 50 लाखांच्या वर जाईल असं केसरकरांचं म्हणणं आहे। दरम्यान आपण पाहिलं की आज सकाळी सरकारचं जे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दाखल झालेलं होतं आणि या चर्चेमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते।